हनी ट्रॅप प्रकरणी संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो शेअर करत गंभीर आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे गेम खेळतानाचे आणखी 2 व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी केले पोस्ट. स्किप नव्हे तर गेम खेळतच होते, आणखी किती पुरावे हवेत सांगा, आव्हाडांचा सवाल. अजित पवारांच्या आदेशानंतर सूरज चव्हाणांचा राजीनामा. लातूरमधील मारहाण प्रकरण सूरज चव्हाणांना भोवलं. विजयकुमार घाडगेंवरील हल्ल्यानंतर छावा संघटना आक्रमक. धाराशिवमध्ये एनसीपी कार्यालयाबाहेर गोंधळ. लातूरमध्ये तटकरेंच्या विरोधात घोषणाबाजी तर नांदेडमध्ये एनसीपीचे बॅनर फाडले. दोन 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका. 19 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर हायकोर्टाकडून आरोपी निर्दोष. सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता. कल्याणमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून भाजपा पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा मृत्यू. बाबू धर्मा चव्हाण असं 60 वर्षीय मयत व्यक्तीचं नाव. MIDCवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सखोल चर्चा होणार. लोकसभेत 16 आणि राज्यसभेत 9 तास चर्चा. ऑपरेशन सिंदूरबाबत सरकार पूर्ण माहिती देणार. कर्नाटकातील प्रकरणावरून ईडीला सुप्रीम कोर्टाने सुनावलं. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, तुमचा राजकीय वापर का होऊ देताय, सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल. पुण्यात गणेशोत्सव पूर्वतयारीच्या नियोजित बैठकीत गोंधळ. पुणे मनपा आयुक्तांसमोर सुरू असलेल्या बैठकीत गोंधळ. बांगलादेशमधील ढाक्यात विमान कोसळल्यानं मोठी दुर्घटना. हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळल्याची माहिती. एअर इंडियाचं विमान मुंबई विमानतळाच्या रनवेवरून घसरलं. पायलटनं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरलं.